नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे तुरीच्या दाण्याची आमटी. तर ही आमटी बनवण्यासाठी आपण 2 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत. तर ओल्या तुरीच्या शेंगांचे हे दाणे आपण इथे घेतले आहेत 2 वाटी. हे आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आहेत. तर आपण हे तेलामध्ये असे परतवून घेणार आहोत. तर हे दाणे आपण घेतलेले आहेत 2 वाटी आणि हे आपल्याला 5 मिनिट मीडियम फ्लेमवर असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. इथे आपण अर्धा टीस्पून मीठ यात घातलेलं आहे आणि दाणे आपले इथे छान भाजून झालेले आहेत. हे आपण काढून घेणार आहोत. तर इथे दाणे भाजून झालेले आहेत आणि दाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला अद्रकचे छोटे तुकडे, 2 टेबलस्पून लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घेऊ शकता. तर हे सगळं आपल्याला इथे असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर लसूणच्या पाकळ्या आपण 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचे 3 ते 4 छोटे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. 1 टेबलस्पून जिरं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. हे सगळं आपण असं 2 ते 3 मिनिट परतवून घेतलेलं आहे. याच्यामुळे आपल्या आमटीला चव छान येते. तर हे असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपलं हे वाटण तयार आहे आणि आता आपण हे तुरीचे दाणे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर हे आपल्याला असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. खूप बारीक अशी याची पेस्ट आपल्याला बनवायची नाही. जाडसर असे हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर इथे दाणे पण जाडसर असे वाटून झालेले आहेत. इथे आपण कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. यात हिंग घातला आहे 1 टीस्पून. मोहरी घालायची आहे आणि जे वाटण आपण मिरची, अद्रक, लसूण, जिऱ्याचं वाटण आपण जे बनवलं आहे ते आपण इथे घातलेलं आहे. मोहरी ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. इथे आपण हळद घातली आहे अर्धा टीस्पून. हे सगळं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही तुरीच्या दाण्याची आमटी. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे हे छान परतवून झालं आहे. यात आपल्याला वाटून घेतलेले दाणे घालायचे आहेत आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात थोडंसं पाणी घालून हे आपण आणखी थोडंसं परतवून घेणार आहोत. तर इथे वाटण छान परतवून झालेलं आहे. यात आपल्याला पाणी घालायचं आहे. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. तुरीच्या दाण्याचा मसाले भातचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त याच्यात घालू शकता. तर हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 4 ते 5 वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. इथे आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे. याला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे. तर याला छान उकळी आलेली आहे.
इथे आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी तयार आहे. ही आपण भाकरी, पोळी, भात याच्याबरोबर सर्व करू शकतो. इथे आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी तयार आहे.